पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या योजनेची घोषणा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फडणवीसांनी शब्द पाळला, कर्जमाफी जाहीर। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मंजूर। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ। तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। कापूस खरेदी ऑनलाईन स्लॅटच्या कचाट्यात। 15 मार्चची डेडलाईन। मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे साकडे। राज्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्राद्वारे 15 मार्च नंतर कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे। ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 8.63 कोटी रुपयांचे अनुदान झाले जमा। सन 2024-25 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम होत आहे जमा। युद्धाचा भडका, गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागले। तसेच व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा थांबवण्याचा केंद्राचा निर्णय। होर्मुझ मार्गाची नाकाबंदी झाल्यामुळे इंधन गॅस आयात करण्यात येत आहे अडचणी। युद्धाचा परिणाम स्थानिक बाजारावर, कांदा निर्यात ठप्प। JNPTत हजारो टन कांदा अडकला, त्यामुळे देशांतर्गत कांदा दरात होणार मोठी घट, तर फळभाज्या सडण्याच्या परिस्थितीत। 2 लाखांच्या कर्जमाफीमुळे 50% शेतकरी होणार कर्जमाफी। कारण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार असून नवीन कर्जदारांना याचा फायदा होणार नाही। तसेच रब्बीसाठी घेतलेले पीक कर्जही राहणार कायम। अतिवृष्टीतील विहिरींच्या नुकसान भरपाईची अजूनही प्रतीक्षा। कन्नड तालुक्यातील 398 प्रस्ताव मंजुरीच्या उंबरठ्यावर, तर 12 प्रस्तावामध्ये त्रुटी। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहीर दुरुस्ती करण्यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे। पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने नोकरीला फाटा देऊन पॉली हाऊसमध्ये लाल पिवळ्या ढोबळ्या मिरचीची केली यशस्वी शेती। ढोबळ्या मिरचीला मसाल्यात वापर होत असल्या कारणाने बाजारामध्ये या मिरचीला आहे सर्वाधिक भाव। रशियाकडून तेल खरेदीची भारताला 30 दिवस सवलत। जागतिक तेल पुरवठ्यावरील परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय। मध्य पूर्वेमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मुख्यमंत्री यांची माहिती। महिलांच्या कल्याणासाठी लाडकी बहीण योजना निधीची टंचाई भासू देणार नाही, अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी। कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। सोशल मीडियाचा अतिवापर हा लहान मुलांच्या आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून घेण्यात आला हा निर्णय। अतिवृष्टीच्या नुकसानापोटी 9,000 कोटी रुपये मंजूर। आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारची मंजुरी। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। भारतात LPGचा तुटवडा भासणार। कतारने LNG उत्पादन थांबविले। अमेरिका, इस्रायल, इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले असून याचा परिणाम भारतालाही होत आहे। मुदतीत लाईट बिल न भरल्यास बत्ती होणार गुल। जर ग्राहकांनी वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट पद्धतीने वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। इराण संकटामुळे खाद्यतेल आणि खते महाग होण्याची शक्यता। भारताच्या आयातावर युद्धाचे सावट। केंद्र सरकारने घेतली तातडीची बैठक। योग्य मार्ग काढण्याची होत आहे कसरत। एसटीची NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी लाखाच्या घरात। आठवड्याभरामध्ये राज्यात 1,21,000 प्रवाशांकडून झाली नोंदणी। एसटी प्रवासामध्ये सवलतधारकांना हे स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक। गाढव पालन केंद्राचे प्रोत्साहन, 50 लाखांचे अनुदान।
देशात 1,23,000च गाढव शिल्लक राहिले असून 2022 पासून आतापर्यंत 60% झाली संख्येमध्ये घट. त्यामुळे गाढव संख्या वाढवण्यासाठी घेण्यात आला हा निर्णय. खाजगी सर्वेक्षण संस्थामार्फत जमीन मोजणी होणार, 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शेतजमीन मोजण्यासाठी खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ई पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोडची मिळणार शेतकऱ्यांना सुविधा. राज्यातील ई पीक पेरा नोंदणीकरिता येणारी अडचण व सर्व्हरचा खोडा यामुळे घेण्यात आला हा निर्णय. मान्सून पूर्व इशारा, यंदा अल निनो सक्रिय होण्याची शक्यता. मान्सूनचा प्राथमिक अंदाज जाहीर. त्यामुळे देशामध्ये सरासरी पर्जन्यमानामध्ये घट होऊ शकते. अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यात हरभरा MSPच्या दराने विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू. 31 मार्च आहे नोंदणीची लास्ट तारीख. नाफेडमार्फत हरभरा 5,875 रुपयांनी हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरला वयाची 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलांना मिळणार पहिलीमध्ये प्रवेश. बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाच्या दृष्टीने शाळांना विशेष अटीचे बंधन टाकण्यात आले आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. संत्रा प्रक्रिया उद्योग केव्हा? या अर्थसंकल्पामध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. उन्हाचा पारा चढला, लिंबाचा भाव तापला. 10 रुपयांना फक्त 2च लिंबू. बजेट कोलमडले, पाहुणचार करताना शरबतमुळे खिशाला बसणार झळ. 43,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शक्य. कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र. नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत 2 लाखापेक्षा अधिक. त्यामुळे मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ. युद्धजन्य परिस्थितीमध्ये द्राक्ष उत्पादकांना सरकारकडून विशेष अनुदान मिळणार का? आमदार जयंत पाटील यांच्या विधानसभेमध्ये लक्षवेधी. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मंजूर. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. जुन्यांचे कर्ज माफ, नव्यांना परतफेड करावीच लागणार. महाराष्ट्राचे बजेट. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये काही खुशी तर काही गम. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून नवीन खातेदारांना याचा फायदा होणार नाही. मनरेगा अंतर्गत केंद्राकडून ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.